श्रोते हो, आपल्याला माहीत आहे की शिल्पकार हा फक्त तोच नसतो जो दगडापासून मूर्ती बनवतो. शिल्पकार हा तोच नसतो जो कुंचल्याने चित्र रेखाटतो. तर मला असं वाटतं की शिल्पकार हे आपण स्वतःचे सुद्धा असता. एवढंच नाही तर ती प्रत्येक व्यक्ती असते जी इतरांच्या कलागुणांना पैलू पाडते, जी इतरांच्या प्रतिभेला वाव देते, जी इतरांची प्रतिभा जगामध्ये चमकावी म्हणून आपल्याला घडवत असते. एवढंच नाही श्रोते हो, तर वस्तू असो की व्यक्ती असो, त्या व्यक्तीला किंवा त्या वस्तूला ज्या ज्या व्यक्तींचा घडण्यासाठी मदत होते ते सगळेच्या सगळेजण शिल्पकार असतात. आणि जेव्हा आपण शिल्पकार या शब्दावर बोलत आहोत श्रोते हो, तर मी माझ्या एका कवितेमध्ये लिहिलं आहे की मन आकाशाचे कर तू, मन आकाशाचे कर तू, क्षण आनंदाचे कर तू. मन आकाशाचे कर तू, क्षण आनंदाचे कर तू. आहेस तुझा शिल्पकार तू, आहेस तुझा शिल्पकार तू. संकटावर धाडसाने मात कर तू, आहेस तुझा शिल्पकार तू. संकटावर धाडसाने मात कर तू. दुनिया टपली खेचायला खाली, दुनिया टपली खेचायला खाली. सांत्वना तुझीच आतून कर तू, सांत्वना तुझीच आतून कर तू. नसतात काही प्रश्नांची उत्तरे, नसतात काही प्रश्नांची उत्तरे. गुणगुणत स्वरांना सुगंधी कर तू, गुणगुणत स्वरांना सुगंधी कर तू. नकोत अपेक्षा नि पुन्हा उपेक्षा, नकोत अपेक्षा नि पुन्हा उपेक्षा. ओंजळ मोत्यांनी तुझी भर तू, ओंजळ मोत्यांनी तुझी भर तू. तर तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेत असे भाव मांडणारी ही माझी कविता होती श्रोते हो. आणि आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर कवितेकडे आपण वळूयात. आणि जे आपल्याला पाठवलेली आहे गजानन पवार, वरुडदेवी, जिल्हा हिंगोली येथून. आणि सर लिहित आहेत की बळकट बहु मनगट बाहू, बळकट बहु मनगट बाहू. अंगा घामाची धार, बळकट बहु मनगट बाहू. अंगा घामाची धार. निधड्या छातीने गीत गातो हा मातृभूमीचा शिल्पकार. वा, निधड्या छातीने गीत गातो हा मातृभूमीचा शिल्पकार. कवेत घेऊन संकटाला कधीच न मानी हार, कवेत घेऊन संकटाला कधीच न मानी हार. डोळ्यात रिचवून वादळा उभा स्वप्न करण्या साकार, डोळ्यात रिचवून वादळा उभा स्वप्न करण्या साकार. अतिशय भावस्पर्शी अप्रतिम अशी रचना होती श्रोते हो. आणि पुढची एक सुंदर अशी कविता आपल्याला पाठवलेली आहे डॉक्टर जतीन काजळे सर, जामखेड जिल्हा अहमदनगर इथून. आणि त्यांनी लिहिलं आहे की शिल्पकार खरी आईच असते, संस्कार देऊनी शिल्प घडवते. शिल्पकार खरी आईच असते, संस्कार देऊनी शिल्प घडवते. दगडातूनही घडवते छान आपल्या बाळाचे शिल्प ते महान, दगडातूनही घडवते छान आपल्या बाळाचे शिल्प ते महान. अतिशय अप्रतिम असे भाव होते आईप्रतीचे श्रोते हो. आणि खरं आहे की आई ही आपली शिल्पकार असते. आई ही आपल्याला चांगलं वाईट हे शिकवते. आई आपल्याला घडवते, घासातला घास काढून आपल्याला देते. तर आईचे उपकार हे अनंत असतात, आईचे उपकार हे कधीही न फिटणारे असतात. त्यामुळे कधीही आपण आपल्या आईला दुखवू नये असं मला वाटतं श्रोते हो. आणि पुढची एक सुंदर अशी कविता आपल्याला पाठवलेली आहे श्रोते हो. सौ शोभा प्रकाश कोठावदे, वाशी, नवी मुंबई येथून. आणि मॅडम लिहित आहेत की देव करतो सर्वांचे भले, आज जो तो आहे शिल्पकार. देव करतो सर्वांचे भले, आज जो तो आहे शिल्पकार. कठीण संकटातही घडवत पांडुरंगा तुझा एक आविष्कार, कठीण संकटातही घडवत पांडुरंगा तुझा एक आविष्कार. आणि त्यांनी पुढं असं लिहिलं आहे की सर्वांचा संसार हो सुखाचा, माणूस आणि खग शिल्पकार. सर्वांचा संसार हो सुखाचा, माणूस आणि खग शिल्पकार. शरीर स्वास्थ्यासाठी घरटे बांधतो, हात आणि बुद्धी ह्यातही चमत्कार. शरीर स्वास्थ्यासाठी घरटे बांधतो, हात आणि बुद्धी ह्यातही चमत्कार. अतिशय अप्रतिम अशी कविता होती श्रोते हो. आणि या सुंदर अशा कवितेनंतर पुढच्या कवितेकडे आपण वळूयात. आणि जे आपल्याला पाठवलेले आहे वृषाली अभय सदावर्ते, बदलापूर, मुंबई येथून. आणि मॅडम लिहित आहेत की एका शिल्पकारासारखे मीच देते माझ्या स्वप्नांना आकार,
एका शिल्पकारासारखे मीच देते माझ्या स्वप्नांना आकार, भावनांचे रंग भरता भरता करते माझ्या कवितेचे स्वप्न साकार. भावनांचे रंग भरता भरता करते माझ्या कवितेचे स्वप्न साकार. एका शिल्पकारासारखे मीच करते माझ्या शब्दांना जिवंत. एका शिल्पकारासारखे मीच करते माझ्या शब्दांना जिवंत. माझ्या शब्दांच्या सौंदर्याने जणू दरवळून जातो आसमंत. माझ्या शब्दांच्या सौंदर्याने जणू दरवळून जातो आसमंत. अप्रतिम असे भाव मांडणारी कविता होती श्रोते हो. आणि पुढची एक सुंदर चारोळी आहे जी आपल्याला पाठवलेली आहे सौ रुपाली पाटील, संत ज्ञानेश्वर नगर, पूर्णा रोड, नांदेड येथून. आणि मॅडम लिहित आहेत की तूच तुझ्या जीवनाचा आहेस खरा शिल्पकार. तूच तुझ्या जीवनाचा आहेस खरा शिल्पकार. संकटातूनही मार्ग काढीत जपतो आहेस नियतीचा आविष्कार. संकटातूनही मार्ग काढीत जपतो आहे नियतीचा आविष्कार. खरं आहे श्रोते हो की संकटातून मार्ग काढत सुद्धा प्रत्येक व्यक्ती हे जगत आहेत आणि नियतीचा जो आविष्कार आहे त्याला स्वीकारून पुढं जात आहेत. आणि खरं आहे श्रोते हो, कारण संकट येणं हे आपल्या हातात नसतं, पण संकटांवर मात करणं मात्र निश्चितपणे आपल्या हातात असतं. ते म्हणजे योग्य ती काळजी घेऊन, योग्य वेळी योग्य तो निर्णय घेऊन. आणि बऱ्याच वेळा आपल्याला माहीत आहे श्रोते हो की केवळ निर्णय न घेण्यामुळं बऱ्याचशा गोष्टीमध्ये नुकसान होतं. निर्णय घेण्याचं धाडस हे प्रत्येकानं आपल्या अंगी बाळगलं पाहिजे. कारण असं म्हटलं जातं की निर्णय घेतल्यामुळं दोन गोष्टी घडू शकतात. एक म्हणजे आपण जिंकलो तर यशस्वी होऊ शकतो आणि आपण हारलो तर आपल्याला अनुभव येऊ शकतो. त्यामुळं आपण आपल्या जीवनाचे शिल्पकार बनले पाहिजेत. आणि पुढची सुद्धा एक रचना आहे श्रोते हो जी आपल्याला पाठवलेली आहे डॉक्टर वर्षा सगदेव यांनी नागपूर येथून. आणि मॅडमनी लिहिलं आहे की देवा वेगळा शिल्पकार तू, केले वेदनेला अवजार तू. देवा वेगळा शिल्पकार तू, केले वेदनेला अवजार तू. मृत्तिकेचा हा नश्वर पिंड जगण्याच्या तितिक्षेने. मृत्तिकेचा हा नश्वर पिंड जगण्याच्या तितिक्षेने. जीवनाच्या यज्ञवेदीत वेदनेच्या वरदानाने. जीवनाच्या यज्ञवेदीत वेदनेच्या वरदानाने चाले अमरत्वाची वाट. चाले अमरत्वाची वाट. अतिशय भावस्पर्शी अशी रचना होती श्रोते हो. आणि पुढची एक सुंदर कविता आहे जी आपल्याला पाठवलेली आहे श्री हेमंत रत्नपारखी, मंगळवेढा, जिल्हा सोलापूर. नक्षत्राचं देणं काव्यमंच पुणे, सोलापूर जिल्हा अध्यक्ष यांनी. आणि त्यांनी लिहिलं आहे की अरे तूच आहेस तुझ्या जीवनाचा कसबी शिल्पकार. का करतोस तू अपेक्षा घेण्या दुबल्यांचा फसवा आधार. अरे तूच आहेस तुझ्या जीवनाचा कसबी शिल्पकार. का करतोस तू अपेक्षा घेण्या दुबल्याचा फसवा आधार. त्यांनी पुढं असं लिहिलं आहे की कवी असतो उत्तम शिल्पकार, समाजाचे निसर्गाचे शिल्प. कवी असतो उत्तम शिल्पकार, समाजाचे निसर्गाचे शिल्प. घडवितो आपल्या लेखणीतून, म्हणी नसतो कोणताही विकल्प. घडवितो आपल्या लेखणीतून, म्हणी नसतो कोणताही विकल्प. तर कवीला उत्तम असा शिल्पकार अशी उपमा देऊन अप्रतिम अशी रचना सरांनी पाठवलेली होती. आणि पुढची रचना आपल्याला पाठवलेली आहे श्रोते हो भाग्यश्री रुले हिरे, ठाणे येथून. आणि मॅडम लिहित आहेत की शिल्पकार खरा तोच जो तासून नवा आकार देई. शिल्पकार खरा तोच जो तासून नवा आकार देई. मग हा शिल्पकार दुसरा कोण जो मजकडून मनाची तासणी करून घेई. मग हा शिल्पकार दुसरा कोण जो मजकडून मनाची तासणी करून घेई. नव्याने उमगली व्याख्या शिल्पकाराची. नव्याने उमगली व्याख्या शिल्पकाराची. होऊनी अधीन कलेत उत्तम मिसाईल ही एका कलाकाराची. होऊनी अधीन कलेत उत्तम मिसाईल ही एका कलाकाराची. अप्रतिम अशी रचना होती श्रोते हो की व्याख्या शिल्पकाराची नव्यानं उमगली की कलेत अधीन होऊन एक कलाकाराची उत्तम मिसाईल प्रस्तुत करणारी अशी सुंदर रचना. आणि दोन चारोळ्या आपल्याला पाठवलेल्या आहेत पुढच्या श्रोते हो. श्री संदीप शंकर तोडकर, मंडणगड, रत्नागिरी येथून. श्रोते हो पहिल्या चारोळीमध्ये त्यांनी लिहिले की शिल्पकार तू तुझ्या विश्वाचा. शिल्पकार तू तुझ्या विश्वाचा, कष्टाची ही नित्य आस धरी. शिल्पकार तू तुझ्या विश्वाचा, कष्टाची ही नित्य आस धरी. हाताच्या रेषा जग बदलतात त्यात मेहनतीची रेष खरी. हाताच्या रेषा जग बदलतात त्यात मेहनतीची रेष खरी. आणि पुढच्या चारोळीमध्ये त्यांनी लिहिले की धन्य शिल्पकार ती जिजाऊ माता, शोभा घडविला स्वराज्याकरिता. धन्य
शिल्पकार ती जिजाऊ माता, शोभा घडविला स्वराज्याकरिता. लाज राखण्या आया बहिणींची, छत्रपतींची एकच भगवी पताका. लाज राखण्या आया बहिणींची, छत्रपतींची एकच भगवी पताका. अतिशय अप्रतिम अशा दोनही चारोळ्या होत्या श्रोते हो. आणि या सुंदर अशा दोन चारोळ्यानंतर पुढच्या आपल्या एका कवितेकडे आपण वळूयात, आणि जी आपल्याला पाठवलेली आहे सुषमा गंगुलवार नांदेड यांनी. आणि त्या लिहित आहेत की आपल्यालाच बनावे लागेल आपल्या जीवनाचा शिल्पकार, करावी लागेल आपल्यालाच आपली सर्व स्वप्न साकार. आपल्यालाच बनावे लागेल आपल्या जीवनाचा शिल्पकार, करावी लागतील आपल्यालाच आपली सर्व स्वप्न साकार. येणार नाहीत इतर कोणी देण्या आपल्या आयुष्याला आकार. येणार नाहीत कोणी इतर कोणी देण्या आपल्या आयुष्याला आकार. स्वतःलाच पेलवावी लागतील येणाऱ्या अडचणींचा भार. स्वतःलाच पेलवावी लागतील येणाऱ्या अडचणींचा भार. अतिशय सुंदर असे भाव मांडणारी आणि संदेश देणारी अशी रचना होती श्रोते हो. आणि या रचनेनंतर पुढची एक सुंदर कविता आपल्याला पाठवलेली आहे परशुराम कांबळे. कवी पी.के. या नावाने सर लिहितात. मुक्काम पोस्ट कोतोली, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर येथून. आणि शिल्पकार शीर्षकाखाली सरांनी लिहिले की जिजाऊंनी घडविले शिवबास म्हणून झाले शिवबा छत्रपती. जिजाऊंनी घडविले शिवबास म्हणून झाले शिवबा छत्रपती. तसाच घेतला वसा भीमाने लिहून घटना झाला घटनापती. तसाच घेतला वसा भीमाने लिहून घटना झाला घटनापती. शिवबाचा आदर्श घेऊनी चालला पुढे 9 कोटीचा राया. शिवबाचा आदर्श घेऊनी चालला पुढे 9 कोटीचा राया. घटनेचा शिल्पकार म्हणून उदयास आला भीमराया. घटनेचा शिल्पकार म्हणून उदयास आला भीमराया. आणि या दोनही महापुरुषांबद्दल अतिशय अप्रतिम असे भाव मांडणारी ही सुंदर अशी कविता होती श्रोते हो. आणि या सुंदर कवितेनंतर पुढच्या एका सुंदर कवितेकडे आपण वळूयात, आणि जी आपल्याला पाठवलेली आहे सौ सुनीता फडणीस, परवरी, गोवा येथून. आणि मॅडमनी गोवा येथून लिहिले की नद्या सरोवरे दऱ्या डोंगरे विपुल वनराई फुले पाखरे. नद्या सरोवरे दऱ्या डोंगरे विपुल वनराई फुले पाखरे. पाहता गडे ही अनुपम सृष्टी साऱ्यांचे नकळत भान हरे. पाहता गडे ही अनुपम सृष्टी साऱ्यांचे नकळत भान हरे. अद्भुत जग हे रचिले कोणी भासतो न्याराच चमत्कार. अद्भुत जग हे रचिले कोणी भासतो न्याराच चमत्कार. विधाता निर्मिता ईश्वर तोच की कुशल शिल्पकार. विधाता निर्मिता ईश्वर तोच की कुशल शिल्पकार. वाह, खूपच अप्रतिम असे भाव मांडणारी ही सुंदर अशी कविता होती श्रोते हो. आणि पुढची एक सुंदर अशी कविता आहे जी आपल्याला पाठवलेली आहे सौ प्रीती किशोर महाडी ठाणे येथून. आणि मॅडम लिहित आहेत शिल्पकार शीर्षकाखाली की शिल्पकार मी या विश्वाचा शिल्पनित्य घडवितो. शिल्पकार मी या विश्वाचा शिल्पनित्य घडवितो. भले बुरे ते जाणून यांतर जीव त्यास अर्पितो. भले बुरे ते जाणून यांतर जीव त्यास अर्पितो. दुराचार दुर्बुद्धी यावर छिन्नी मी फिरवितो. दुराचार दुर्बुद्धी यावर छिन्नी मी फिरवितो. अवगुण सारे काढून टाकूनी मूर्त रूप घडवितो. अवगुण सारे काढून टाकूनी मूर्त रूप घडवितो. अतिशय अप्रतिम अशी शिल्पकारांबद्दलची सुंदर असे भाव मांडणारी कविता होती श्रोते. आणि पुढची एक सुंदर कविता आहे जी आपल्याला पाठवलेली आहे निलेश तुर्के यवतमाळ इथून. आणि सर लिहित आहेत की छिन्नीचे घाव सोसल्याशिवाय शिल्पालाही आकार येत नाही. दुःख तुडवत गेल्याशिवाय जीवन ही साकार होत नाही. वा, छिन्नीचे घाव सोसल्याशिवाय शिल्पालाही आकार येत नाही. दुःख तुडवत गेल्याशिवाय जीवन ही साकार होत नाही. कलागुणांची भर घालत करावा नवा आविष्कार. कलागुणांची भर घालत करावा नवा आविष्कार. जडणघडण करून स्वतः हो जीवनाचा शिल्पकार. जडणघडण करून स्वतः हो जीवनाचा शिल्पकार. अतिशय अप्रतिम अशी प्रेरणादायी रचना होती श्रोते हो सरांची. आणि या सुंदर अशा रचनेनंतर पुढच्या 2 चारोळ्यांकडे आपण वळूयात, आणि ज्या आपल्याला पाठवलेल्या आहेत संग्राम दावणगावे, थोडगा, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर येथून. आणि सरांनी पहिल्या चारोळीमध्ये लिहिले मानवा कसला रे तुला अहंकार, तू एकटाच नाहीस या सृष्टीचा शिल्पकार. मानवा कसला रे तुला अहंकार, तू एकटाच नाहीस या सृष्टीचा शिल्पकार. तेवढाच हक्क प्रत्येक सजीव निर्जीवाचा. तेवढाच हक्क प्रत्येक सजीव निर्जीवाचा.
देण्या या सृष्टीला सुंदर आकार, देण्या या सृष्टीला सुंदर आकार. अतिशय सुंदर अशी चारोळी होती. आणि दुसऱ्या चारोळीमध्ये सर लिहित आहेत की गुंतवले मन पुस्तकात आणि भेटला आयुष्याला आकार. वा, गुंतवले मन पुस्तकात आणि भेटला आयुष्याला आकार. ज्ञान मिळविण्याच्या जिद्दीने केले स्वतःसाठी स्वतःला शिल्पकार. ज्ञान मिळवण्याच्या जिद्दीने केले स्वतःसाठी स्वतःला शिल्पकार. आणि निश्चितपणे आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या घटनांमधून आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार बनायचे आहे. आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या घटना, पुस्तकं, विविध मीडिया यातून आपण ज्ञान आकलन करायचं आहे. आणि आपल्याला जे आहे ते आपल्याला जी आपल्यामध्ये कमतरता आहे त्या भरून काढण्यासाठी आपण अधिक ज्ञान प्राप्त करून आपण निश्चितपणे विजयी होऊ शकतो. श्रोते हो.